कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही। बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही। शिवताईची कथा संपेल, दरवाजा उघडला जाईल पण तुमचा निधी येत नाही। तर बिबट सोडा त्याच्यावर। हे धंदे बंद करा आता, हे धंदे बंद करा आता। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। हे धंदे बंद करा आता। मला सांगाल का मी कशाला पकडलो? चला अर्धा तास चर्चा क्रमांक 12 श्री सुधीर मुनगंटीवारजी 12 नंबर घ्या। अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या विषयावर ही अर्धा तास हे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गरीब भटक्या विमुक्त जाती मध्ये येणाऱ्यांसाठी ही अर्धा तास चर्चा मी उपस्थित केली आहे। अध्यक्ष महाराज, राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत जे शेवटच्या प्रवाहातल्या शेवटच्या पंक्तीमध्ये आहे त्या लोकांसाठी 2011 मध्ये घरकुल योजना करण्यात आली। अध्यक्ष महाराज, 2011 मध्ये जेव्हा ही योजना करण्यात आली तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलं। 70,000 रुपयाच्या योजनेवरून मग 1,20,000 रुपयापर्यंतचा निधी वाढवला। पण अध्यक्ष महाराज, बोगाचीच कडी बोगाचाच भात असं या योजनेचं झालं असं वाटावं। मी महाराष्ट्रात किती तुम्ही घरकुल मंजूर केले याच्यावर आता जात नाही, पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आता यशवंतराव घरकुल योजनेमध्ये ज्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल मंजूर आहे त्यांचे पैसे दिले जात नाही। एक हप्ता दिला की दुसरा हप्ता येण्यासाठी चातक पक्षांनी सुद्धा वाट जेवढी पाहत नसेल त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते। आणि ही योजना मंत्री महोदय, कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही। बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही। शिवताईची कथा संपेल, दरवाजा उघडला जाईल पण तुमचा निधी येत नाही। मला तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे की यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी 96,36,42,400 रुपयाचा निधी हा आवश्यक आहे। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही, पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे। आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे। तुम्हाला माझं स्पष्ट यामधलं उत्तर हवंय की हे 96,36,42,400 हे तुम्ही किती दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या या सर्व घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरांना साधारणतः तुम्ही आमच्या 15,058 घरं मंजूर आहे। यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही 52,816 घरं मंजूर केली। तुम्ही बीड मध्ये 27,281 घरं मंजूर केली। जालन्यामध्ये 14,867 घरं मंजूर केली। पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज, रेती दिल्या जात नाही, तुम्ही निधी देत नाही, तर त्यांनी करायचं काय? म्हणून तुम्ही आता उत्तरामध्ये सचिव, कक्ष अधिकारी ज्यांचा 1 तारखेला योग्य वेळी पगार होतो त्यांनी लिहून दिलेलं उत्तर देऊ नका। ज्यांना फ्लॅट आहे, ज्यांना 1 रुपयामध्ये जमिनी देऊन सोसायट्या करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका। तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे। आणि भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्यासाठी आम्ही अपेक्षा एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्यांना सांगितलं जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू का? हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला?
त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये जर दिलाय तर तुम्ही या 15,058 घराचे 96 कोटी रुपये हे त्वरित देण्याचं आश्वासन या पवित्र सभागृहामध्ये द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा, एवढी मी आपल्याला अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ, ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी ज्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये आज यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मी